हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळी वातावरण इतकं थंड झालं होतं की अजिबात उठायची इच्छा होत नव्हती. पण कायराची स्कूल होती, म्हटलं उठावं तर लागेलच. आज कायराला मी डोसा देते टिफिनमध्ये, डोसा आणि शेंगदाण्याची चटणी. आणि त्याला स्कूलसाठी रेडी केलं आणि त्याला स्कूलमध्ये पाठवलं. त्यानंतर निवांत बसून चहा घेतला. आम्ही दोघांनी इडलीचा नाश्ता करून घेतला. आज मला थोडंसं बरं वाटत नव्हतं, फ्रेश वाटत नव्हतं, कारण वातावरण इतकं खराब चालू आहे ना. 2 दिवस पाऊस, 2 दिवस ऊन, ह्याच्यामुळे लहान मुलांना तर त्रास होतोच आहे, पण मोठ्यांनाही याचा त्रास होतो आहे. कधी संपेल हा पाऊस आणि कधी सगळं नीट होईल काय माहिती. कुणाल इकडे माझ्यासाठी पपई कट करतो आहे आणि त्यांनी मला आणूनही दिली. मी बसले होते तर असं आयतं कुणी आणून दिलं की किती बरं वाटतं ना. असो, बाकीची कामं करायला घेतली. आज म्हटलं लवकर स्वयंपाक करून वरती जाऊन आराम करावा, कायरव येईपर्यंत थोडासा आराम भेटेल मला. म्हणून भांडी वगैरे धुवून घेतली. आज शेपूची भाजी बनवणार होते. आठवड्यातून 1-2 दिवस पालेभाजी खाण्याची इच्छा तर होते, पण पाऊस पडून गेला ना की भाज्यांमध्ये खूप माती येते आणि मग ते स्वच्छ करायला खूप कंटाळा येऊन जातो. आणि पालेभाजी खाल्लीही पाहिजे, कायरोलाही आवडते, पण पावसाळ्यात शक्यतो मी टाळतेच पालेभाजी खाण्यासाठी. कधीतरी आणतो आम्ही. तर आज शेपूची भाजी आणली होती, मग त्याला छान कट करून घेतली. इकडे मी 2 कांदे घेतलेत, मीडियम साईजचे, बारीक कट करून त्यांना छान तेलामध्ये फ्राय केलं. हिरवी मिरची घेतली, त्यानंतर धुतलेली भाजी टाकली त्याच्यामध्ये आणि मुगाची डाळ टाकली 2 चमचे आणि त्याला मस्त मिक्स करून घेतलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.